आज संपूर्ण देश हळहळतोय, तळमळतोय, आसवड हळतोय. आपल्यातली कुणीतरी व्यक्ती निघून गेल्यासारखं झालं. सर्वांच्या हृदयाला पाझर फुटले आणि आसवांचे बांध ओसांडून वाहू लागले. गावोगाव, शहरोशहरी, संपूर्ण देश याच गोष्टीनं तळमळतोय. आपल्यातली चांगली व्यक्ती गेली. त्या सर्व चांगल्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. अंत्यसंस्कारासाठी आपल्या हातून 2 फुलपुष्प वाहण्यासाठी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. प्रत्येक जण तिथपर्यंत जाऊच शकत नाही. नाविलाज आहे. कुठला क्षण कुणासाठी कसा येईल सांगता येत नाही. खरंच मृत्यू इतका स्वस्त असतो का की तो आपल्या व्यक्तीला आपल्या जवळून इतक्या सहजगत्या ओढून घेऊन जातो. किती वाईट क्षण असतात हे. किती वाईट की ज्यांना बोलायला आपल्याकडे शब्द नाहीत. इतक्या वाईट शब्द, इतके वाईट प्रसंग आपल्यावर ओढवल्या जातात आणि आपली सर्व मंडळी शोकाकुल बनते. शब्द नसतात. हे जे घडतंय कुठल्याही प्रकारचा असो, मृत्यू हा कुठल्या प्रकारचा येतो, कुठल्या प्रकार घेऊन येतो, कुठलं सोंग घेऊन येतो सांगता येत नाही. मृत्यू हा त्याच्यावर नाव येऊ देत नाही. तो नॉमिनल राहतो, वेगळा राहतो आणि आपल्या सर्व माणसाला एक सांगून जातो की मी त्यातला नाही. पण पूर्ण सर्व काही या काळाच्या हातात आहे, त्या वेळेच्या हातात आहे. सर्व काही त्या करत्या धरत्याच्या हातात आहे. काय मित्रांनो, आपण फक्त दुःख करावं. दुःखापेक्षा आपल्या हातात काही नाही. तुम्हाला सर्वजण तुम्ही जाणताय आपल्याजवळ काही नाही. आपण फक्त दुःख करत बसण्याखेरीज आपल्याकडे काही नाही. चला मित्रमंडळी हो, माझ्या सर्व तमाम शेतकरी बांधवाकडून एक फुलपुष्प वाहण्यासाठी जी मंडळी आम्ही तिथपर्यंत येऊ शकत नाही, ज्या घडलेल्या गोष्टीला आम्ही सामोरं जाण्यासाठी गंज आमची इच्छा असते, मनात असतं की आपणही जाऊन 2 फुलपुष्प वाहावेत. त्या दुःख सागरामध्ये आपणही आपल्या 2 आसवं टाकावीत असं वाटाय जरी लागलं तरी ते शक्य नसल्यामुळं सर्व माझी शेतकरी मंडळी आम्ही सर्व या दुःखात, दुःखाच्या ठाई, दुःखाच्या प्रसंगी त्या दुःखामध्ये समाविष्ट आहोत. आमच्या सर्व शेतकरी बंधूकडून हे फुलपुष्प आम्ही त्या चरणाशी टाकत आहोत. चला मित्रांनो, आपण सर्व या दुःखाक्षणी सादर होऊया आणि इथे अश्रूसोबत फुलपुष्प वाहूया, फुलपुष्प वाहूया, फुलपुष्प वाहूया.